250 बार म्हणजे किती दिवस? 365 दिवस झाले ना ते. हो नाही प्लीज. 365 दिवस झाले ना. सर सर ये 365 दिन हो गए कि नहीं हो गए? हा कप अँड हँडल झालाय. बट तो कप अँड हँडल किती दिवसांचा झालाय? 260 दिवस. बरोबर. म्हणजे 260 ट्रेडिंग दिवस आहे, म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त त्याने हे केलंय आणि प्लस गॅप अप एक केलं. सगळ्यात एक महत्वाचं, 1 ऑगस्ट कप अँड हँडल पॅटर्न जो आहे तो झालाय हायर टाइम फ्रेम मध्ये. मग बुलिश का राहायचं बेरिश का राहायचं ही तर लक्षात आलं तुमच्या? बुलिश का राहायचं बेरिश का राहायचं ही तर गोष्ट लक्षात आली का? हो नाही प्लीज. येस नो इंटरॅक्टिव्ह करूयात सेशन. तर ट्रेंड लाईनचं इथं ब्रेकआउट होतं. डेली टाइम फ्रेम मध्ये दिसतंय, बट आपण जर वीकली मध्ये गेलात तर तिथं तुम्हाला एकदम क्लिअर कॉन्शियस जे आहे ते दिसेल. आणि सर तुम्ही आता भरपूर पॅटर्न शिकलेले आहेत, तुम्ही ऑफिसला पण भरपूर वेळेस आलेले. जय श्रीराम सर. तर हा याला काय म्हणतो आपण वीकली मध्ये काय होतंय? व्हॉट इज इट? असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न आपण म्हणतो. डेली टाइम फ्रेम मध्ये कुठे सॉरी सॉरी चाललंय सॉरी. ते? हा त्रिकोण पॅटर्न झाला, बरोबर आहे का? त्रिकोण येस सर. मध्ये प्राइस जी आहे ती काय करते? आणि हायच्या बाजूने काय होत आहे? म्हणजे काय हो राहिली कॉम्प्रेशन होते. आणि हे कॉम्प्रेशन जे आहे ते कशामध्ये होत आहे? वीकली टाइम फ्रेम मध्ये. विच टाइम फ्रेम? वीकली टाइम फ्रेम. ओके. आता तो गॅप तयार झालाय. तर वीकची कॅन्डल काय करते? वरच्या बाजूला जाते. मग मला एक गोष्ट सिंपलची सांगा नागेश सर ऍज वेल ऍज यू, की हे वरती टिकल का? टिकेल वरती? रिटेस्ट करायला बहुतेक येऊ शकते खाली. अरे वो नहीं आएगा बॉस, 260 दिन हो चुके उसको. कैसे आएगा वो? नाही नाही, जसं ते गॅप अप झालेले ते म्हणतोय मी. हो ना, मी तेच सांगतोय. ते खाली येण्याचे चान्सेस अगदी कमी आहेत, अगदी 5%. 95% तो वरती हायर हाईटचे चान्सेस राहणार. भलेही विकनेस आली ना या लो पासून त्याला परत बाईंग येणार. आणि ती तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे. समजलं का? काय थिंकिंग करायची, जी अप्रोच जी थिंकिंग तुम्ही जी ठेवली आहे ती थिंकिंग ती अप्रोच अजिबात ठेवू नका. तुम्ही जे विचार करताय ना एकदम wrong, एकदम चुकीच्या दिशेने करताय. एक लुझिंग माइंडसेट जे आहे ना ते लुझिंग माइंडसेट आपल्या मनामध्ये घर करून बसतं. तर महत्वाचा मुद्दा इथं लक्षात असा येतोय की इथं काय झालाय? सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न झालाय आणि हा सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्नचा काय झालाय? ब्रेकआउट झालाय. प्लस डेली टाइम फ्रेम मध्ये इथं काय दिसतंय? कप अँड हँडल झालाय. प्लस नागे सरांना पण माहिती आहे जेव्हा केव्हा गॅप तयार होतो हा गॅप जो आहे तो एक स्ट्रॉंगेस्ट बाईंग प्रेशरमुळे गॅप तयार झालेला आहे. आणि त्यातली त्यात 2 दिवस झाले. ही कॅन्डल काय म्हटलं जातं मग? मारुबुज. मारुबुजू स्ट्रॉंगेस्ट कॅन्डल आहे आणि हे स्ट्रेंथ जी आहे ती कंटिन्युअस होणार आहे. दुसरं महत्वाचं, हा पॅटर्न काय पाठीमागच्या 15 दिवसाचा नाहीये. दिस पॅटर्न इज नॉट ऑफ 15 दिवस, म्हणून ही किंमत इथं खाली येऊन जाईल. हा पॅटर्न जो बनलाय किती दिवसामध्ये बनलाय? 1 वर्ष. 260 दिवस. 260 दिवस. मग याच्यामध्ये तुम्हाला सेग्रिगेशन करणं जे आहे ना ते कळणं गरजेचं आहे. म्हणून सेग्रिगेट करा जेव्हा केव्हा तुम्ही पॅटर्न बघताय. तो पॅटर्न जर 15 दिवसाचा आहे तर त्याच्यामध्ये मी म्हणल 95% चान्सेस आहे ही किंमत जी आहे ती प्राइस याला टच करायला येईल. जर तो पॅटर्न 150 दिवसांचा आहे तर मी असं म्हणेल की तिथं 60% चान्सेस आहेत की ते रिटर्न येऊन जाईल. पण तो जर 260 डेज आहे, दिवस आहेत, करेक्ट, तर त्याच्यामध्ये काय आहे?
95% चान्सेस जे आहे ते अप साईडला जाणार तो. ओके, फक्त 5% चान्सेस राहतील खालच्या बाजूला. आता याच्यामध्ये आपल्याला काय ऑपॉर्च्युनिटी ती लक्षात राहून द्या. कंटिन्युअसली वरती जाईल का मार्केट? नाही जाणार. मार्केटमध्ये थोडंसं विकनेस, कमजोरी, एखादा निगेटिव्ह न्यूज जे आहे ते राहणार आहे. तुम्हाला लक्ष काय द्यायचंय? तुम्हाला लक्ष ह्या गोष्टीकडे द्यायचंय. इथं सिम्पली अलर्ट लावून ठेवायचा, तुमच्या वॉच लिस्टला लक्षात ठेवायचं की हा याने जो त्या दिवसाचा लो जो केला होता किंवा गॅप अप जो केला होता तो कितीचा आहे? 13,671चा. इन केस उद्या जर एक ह्यूज गॅप डाऊन जर आला, निगेटिव्ह न्यूज फ्लो जर आला, त्या केसमध्ये इथं जेव्हा केव्हा प्राइस येणार आहे, कुठे येणार आहे? 13,671 प्लस ऑर मायनस मी 100 पॉईंट पकडतो. याच्या खाली याच्या वरती. त्यावेळेस तुमच्यासाठी काय आहे? बाईंग अपॉर्च्युनिटी. बाईंग ऑपॉर्च्युनिटी, जी संधी तुमच्याकडनं काय झाली आहे? संधी हुकली आहे. ओके, दॅट बाईंग ऑपॉर्च्युनिटी शुड बी देअर. करेक्ट. आता मला एक गोष्ट सांगा, का बरं मी ह्या पर्टिक्युलर पॉइंटला इथं मी म्हटलो ओपनलाच की बाबा इथं खरेदी करा, आणि इकडनं एक चांगलं मूव जे आहे ते मूव होणार आहे बघा. इथं ओपन झालं, थोड्या वेळा करता खाली गेलं, नंतर कुठे गेलं ते? वर गेलं की नाही? म्हणून त्याचं अनालिसिस आपल्याकडे असणं गरजेचं आहे. फक्त आणि फक्त तिकडं कुठं तरी भेटतंय म्हणून आपण करतोय नाही. त्याचं स्वतः वॉच वॉच ठेवणं, स्वतः त्याची देखरेख करणं, त्याचे कॅन्डल काय बनवून राहिली, त्याचं काय टाइम फ्रेमचं अनालिसिस आहे, या गोष्टीकडे लक्ष राहून द्या. करेक्ट. आता तुम्ही मला त्या दिवशी क्लोजिंगच्या वेळेस विचारलं होतं, सर प्लीज टेल मी ये जो आपने बोला है ये सेटअप कैसे निकाला, ये वो पूछ रहे थे ना आप उस दिन. येस सर. अभी मैं वो सेटअप आपको बताता. उससे पहले नेकेड प्राइस एक्शन मध्ये तुम्हाला हे तर कळलं, इथं डेली टाइम फ्रेम, वीकली टाइम फ्रेम मध्ये काय झालंय? सिमेट्रिकल ट्रायंगल झालाय. डेली टाइम फ्रेम मध्ये इथं कप अँड हँडल झालाय. तो कप अँड हँडल 265 दिवसाचा आहे. तो कसा मेजर करायचा? इथं मेजरमेंटचं टूल आहे. या पर्टिक्युलर कॅन्डल पासून ह्या पर्टिक्युलर कॅन्डलचा पकडा 265 दिवस झालेत. 365 दिवसाचा 1 वर्ष जातं. 265 म्हणजे ऑलमोस्ट 8 महिन्यांचा कालावधी आपण पकडूयात. आता हे सगळं जे आहे ते मी इथं रिमूव्ह करतो. त्यातपूर्वी एक याचा स्क्रीनशॉट घेतो आणि तो पाठवतो. म्हणजे कसं आहे, काही लोकांना समजेल, म्हणजे ते जॉईन होतील. जस्ट मिनिट. ओके, इथं झालं. याला आता मी डिलीट करतो. रिमूव्ह ड्रॉइंग. इथं आलो. इथं आल्यानंतर इंडिकेटर्स आहेत. ह्या इंडिकेटर्स मध्ये भरपूर काही गोष्टी आहेत, तुम्ही युटिलाइज करू शकता. जे आपण बघत असतो ते म्हणजे ऑन बॅलन्स व्हॉल्यूम, त्याला मी हायलाइट करतो. फर्स्ट जे इंडिकेटर यूज करायचं ते कुठलं आहे? ऑन बॅलन्स व्हॉल्यूम. हे तर माहिती आहे. चार्ट मध्ये जेव्हा केव्हा आपण बघत असतो तर तिथं मी ट्रेंड लाईन काढली होती, ही डोजी कॅन्डल. ज्यावेळेस तुम्ही काढता त्या डोजी कॅन्डलचा हाय घ्या, पण इकडे करताना ती जी कॅन्डल तुम्ही घेणार आहात तिचा क्लोज बघा. तर इथं मला एक गोष्ट लक्षात येते की मी ज्यावेळेस ही ट्रेंड लाईन काढतो त्यावेळेस मला लक्षात येतंय की बाबा एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर आहे. पण या हेड अँड शोल्डर पेक्षा सिंपल एक कप अँड हँडल सुद्धा जो आहे तो जनरेट होतो. बरोबर. यामध्ये आणखीन एक ऍडिशनल गोष्ट तुम्ही चेक करू शकता, दॅट इज द सिम्पल थिंग, ऑन बॅलन्स व्हॉल्यूम. तर ऑन बॅलन्स व्हॉल्यूम म्हणजे काय? जर किंमत वरती जाते आणि कालची जी काय व्हॉल्यूम होती त्याच्यामध्ये जी ऍडिशन होते त्याला आपण ओबीव्ही, ऑन बॅलन्स व्हॉल्यूम म्हणतो. म्हणजे किंमत वरती गेली याचा अर्थ तिथं डिलिव्हरी खरेदीदारांनी इंटरेस्ट दाखवलाय. आणि त्यामध्ये मग कालची जी काय व्हॉल्यूम असेल त्याच्यामध्ये आजची व्हॉल्यूम जी आहे ती ऍड केली जाईल. जसं डेली टाइम फ्रेम कालच्या दिवसामध्ये व्हॉल्यूम अप होती त्याची ती कालची क्लोजिंगची व्हॉल्यूम. जसं की सिंपल एक्झाम्पलद्वारे जर सांगायचं झालं तर काल समजा 1 कोटीची व्हॉल्यूम झालेली होती. आज कालची क्लोजिंग प्राइस जी आहे ती 14,000 अशी पकडूया. 14,000 होती. आज किंमत जी आहे ती 14,500 ला गेली. मग कालची, आजचा जर ओबीव्ही जर काढायचा याचा अर्थ असा आहे का कालची व्हॉल्यूम 1 करोडची आणि आज समजा 0.75 करोड म्हणजे 75 लाखच तिथं व्हॉल्यूम झाले, तर कालच्या व्हॉल्यूम मध्ये आजची व्हॉल्यूम ऍड होईल. म्हणजे टोटल व्हॅल्यू काय होईल? 1.75 करोड. बरोबर आहे. म्हणजे व्हॉल्यूम आपल्याला राईज होताना दिसेल डेली टाइम फ्रेम मध्ये. हे तर कळलं. याच्या उलट समजा काल
किंमत ढासळली होती. 14,000ला काल जे आहे मार्केट क्लोज झालेलं, त्याच्यामध्ये आज 500 पॉईंटनी खाली आलं, म्हणजे आज 13,500ला आला. आणि तेच आपण कन्सिडर करूया, कालची व्हॉल्यूम जी होती ती 1 करोडची होती, बरोबर. आणि आजची व्हॉल्यूम जी ती 75 लाखांची आहे, म्हणजे 0.75 करोड. मग आजचा जो ओबीव्हीचा ट्रेंड जो असेल तो काय येईल? 1 करोड मायनस 0.75 करोड, म्हणजे काय होईल हे? फक्त 25 लाख, म्हणजे 0.24 करोड. त्यामध्ये व्हॉल्यूम जी आहे ती खालच्या बाजूला आपल्याला तिथं जाताना दिसेल. करेक्ट? हे तर गोष्ट कळाली. येस नो म्हणून टपाटपा मला रिप्लाय करा, तोपर्यंत मी पाणी पितो. करा रे मित्रांनो, रिप्लाय करा. बरोबर. आता मी या व्हॉल्यूमच्या पेनला जे आहे ते मोठं करतो. या व्हॉल्यूम पेनला जर आपण जर मोठं जर केलं, हॅलो, एक 10 मिनिटात कॉल करतो मला. तर इथं व्हॉल्यूम जर जर बघितलं तर व्हॉल्यूमच्या पेनला मी मोठं केलं. याच्यामध्ये जास्त काही टेक्नॉलॉजी यूज करायची नाही. सिम्पल इथं फक्त काय करायचं, एक ट्रेंड लाईन काढायची अशी. त्या ट्रेंड लाईनचा कलर मी इथं रेड करतो. खालच्या बाजूला सुद्धा एक ट्रेंड लाईन काढतो. तिथं मला एक सिमेट्रिकल पॅटर्न होताना दिसतंय. तर काय ऑब्झर्वेशन इथं लक्षात येतं, जेव्हा केव्हा त्या ट्रेंड लाईनचं ब्रेकआउट होतंय डेली टाइम फ्रेम मध्ये, काय होतं? व्हेनेवर तुम्हाला जेव्हा केव्हा हे दिसतंय बाबा हे काय होतंय, ट्रेंड लाईन काय आहे, काय झालं इथं, काय म्हणतो आपण याला? अरे बोला मित्रांनो, तुम्हाला पण या गोष्टी कराव्या ब्रेकआउट लागतील. तुम्ही ब्रेकआउट जितकं लवकर शोधताल तेवढं तुमच्यासाठी बेस्ट राहील. माझा अनुभव आणि तुमचा अनुभव हा वेगवेगळा असू शकतो, बट जेव्हा तुम्ही त्या रस्त्यावरती चालायला सुरुवात करताल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. बोला बोला बोला. ट्रेंड लाईनचं इथं ब्रेकआउट झालं. प्लस ही काय होती, ही ट्रेंड लाईन कुठं चालली होती? वर चालली होती की खाली चालली होती? खाली. फॉलिंग ट्रेंड लाईन होती. त्या ट्रेंड लाईनचं ब्रेकआउट झालं. खालच्या बाजूला एक सपोर्ट पण आपल्याला इथं बनताना दिसतोय. आणि तिथं बघा 2 मिलियन वरनं डायरेक्टली किटवर गेली, आता 8 मिलियन कडे आपल्याला जाताना दिसतंय. जो रेजिस्टन्स जो आहे तो आहे, तो 8 मिलियनच्या आसपास आहे. त्यानंतर 14 मिलियनच्या आसपास आहे. तर ही गोष्ट लक्षात राहून द्या, जेव्हा केव्हा तो ट्रेंड फॉलो होतो याचा अर्थ किंमत पण साईडवेज आहे किंवा किंमत पण फॉल होऊ राहिली आहे. आणि त्याचबरोबर ऑन बॅलन्स व्हॉल्यूम सुद्धा फॉल होऊ राहिली आहे. याचा अर्थ किंमत जो ट्रेंड जो आहे तो डाऊन साईडला आहे. पण इथं किंमत वाढते त्याबरोबरच आपल्याला ओबीव्ही पण वाढतोय. तर एक महत्वाचं होतं. दुसरं महत्वाचं, ओबीव्हीच का? कोणी सांगू शकेल का? बरं, एक प्रश्नाचं उत्तर द्या, व्हॉल्यूमचं काय महत्व आहे बरं? अनम्यूट करा आणि बोला. व्हॉल्यूमचं काय महत्व आहे ट्रेडिंग मध्ये? मुळे बाहेर किती आला ते समजते ना सर. तिथं खरेदी चालली आहे तिथं की बाहेर विक्री चालली आहे ते कळतंय. आणखीन काही उत्तर? बाकी काही लोकांना बोलायचंय, सांगायचंय, बोलू शकता, काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. व्हॉल्यूम हे दाखवतं की बाबा तिथं खरेदी करणारा स्ट्रॉंगर आहे की विक्री करणारा स्ट्रॉंगर आहे. जर व्हॉल्यूम वाढते त्याचबरोबर किंमत वाढती, ह्या दोन छोट्याशा सिंपल गोष्टीकडे लक्ष राहून द्या. फॅन्सी फॅन्सी गोष्टीकडे जाऊच नका. जर व्हॉल्यूम राईज हो राहिली आणि त्याचबरोबर किंमत राईज होताना दिसतंय, त्याचा अर्थ असा असतो की तिथं स्मार्ट मनी जो आहे तो बाईंग करू राहिलाय. जर व्हॉल्यूम फॉल होऊ राहिली आणि त्याचबरोबर किंमत सुद्धा फॉल होऊ राहिली, म्हणजे तिथं सेलिंग मग होऊ राहिली. तिसरं महत्वाचं, व्हॉल्यूम राईज होते पण किंमत वाढू नाही राहिली, म्हणजे अॅक्युम्युलेशन फेज चालू आहे. अॅक्युम्युलेशन आणि डिस्ट्रीब्युशन जो आहे ना, तो काढण्यासारखा व्हॉल्यूमचं होतं. तर सिंपल, जे न देखे रवी तेची देखे ओबीव्ही, याचा अर्थ जो आहे तो होताना दिसतो. म्हणजे इथं आपल्याला ब्रेकआउट झालं आणि ते जे ब्रेकआउट जो आहे ते किती तारखेला झालं? हा एक ऍडव्हान्स इंडिकेटर आहे, हा लॅगिंग इंडिकेटर नाही. जसं आरएसआय लॅगिंग आहे, बाकीचे ऑसिलेटर्स लॅगिंग आहे, तसं नाही आहे. बघा इथं ट्रेंड लाईनचं ब्रेकआउट किती तारखेला लिहिलंय?
11 ऑगस्टलाच त्यांनी इंडिकेट केलं होतं की बाबा आय एम ब्रेकिंग. आणि तुम्ही जर प्राइस किमतीकडे जर दुसरं जर तुम्ही त्याच्याकडे जर लक्ष जर दिलं तर ते कधी झालंय तुम्हाला लक्ष देऊन जाईल. 11 ऑगस्टच्या दिवशीच त्यांनी दाखवलं होतं का बाबा मी ब्रेकआउट दिलंय बघा ह्या दिवशी. कधी दिलंय? 11 ऑगस्टला, ज्या वेळेस किंमत कितीला होती 12,599 ला. आज किंमत कितीला गेली या? कितीला गेली किंमत आज? 14,250. एक्झॅक्टली 1600 पॉइंट्स. ओके. तर ओबीव्ही कडे लक्ष दिलं, ऑन बॅलन्स व्हॉल्यूम, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके. ऑन बॅलन्स व्हॉल्यूम वरनं आपल्याला एकदम इझिली सिम्पली त्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात येऊन जातात. अरुण सरला लक्षात येत असेल मला असं वाटतं, त्यांनी मला त्या दिवशी प्रश्न विचारला होता, त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते मी इथं देतोय. तर ऑन बॅलन्स व्हॉल्यूम हे एक अशा प्रकारचं लिडिंग इंडिकेटर आहे का जे आपल्याला आयडिया देत असतं. ओके. हे झालं ओबीव्ही. ओबीव्ही झालं. पुढच्या इंडिकेटरच्या सेटकडे वळायचंय, ते म्हणजे एमएसीडी. त्याच्यामध्ये डायव्हर्जन जर भेटत असेल तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हे अपस्टॉकचं प्लॅटफॉर्म मध्ये हे करतोय मी, त्याकडे आपण आता या मॅगडी कडे लक्ष देऊयात. तर ह्या एमएसीडी मध्ये 3 पार्ट आहेत, बेसिक बेसिक गोष्ट आहेत, आणि हे नंबर ऑफ टाइम्स मी हेच रिपीट करतोय कारण एक सेटअप जर तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला ना, ऑटोमॅटिकली नंबर ऑफ सेटअप जे आहेत तुम्ही त्याला समजून घेऊ शकता. तर ह्या मॅगडी मध्ये थांब थांब इकडे. मग इकडे. या शून्य लाईनच्या खाली जर तुम्ही बघितलं तर असे आपल्याला रेषा दिसतात, ज्याला बार असं म्हटलं जातं. सिमिलरली या शून्य लाईनच्या वरच्या बाजूला जर बघितलं तर ह्या बाजूला सुद्धा बार आहे. शून्य लाईनच्या वरती खरेदी करणाऱ्यांचा झोन जो आहे तो बघितला जातो. शून्य लाईनच्या खाली जो आहे तो विक्री करणाऱ्यांचा जो आहे तो झोन बघितला जातो. या व्यतिरिक्त इथं 2 लाईन्स आहेत. याच्यामध्ये ही जी नारंगी कलरची लाईन जी आहे ती 9 दिवसांचा सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज आहे. आणि ही जी निळ्या कलरची जी रेषा आहे ती 26 आणि 12 मुव्हिंग ऍव्हरेजेस, सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज यांच्यामधली डिफरन्स लाईन. त्यांच्यामधला किती फरक आहे ती डिफरन्स लाईन इथं आहे. याला आपण फरक लाईन म्हणतो. जेव्हा केव्हा ही 12 आणि 26 मुव्हिंग ऍव्हरेज वाली लाईन जी ती वरच्या बाजूला कट करते, इथं बघा इथं दिसत असेल तुम्हाला. ओके. ती वरच्या बाजूला कट करते त्यावेळेस मोमेंटम जे आहे ते एक स्ट्रॉंगर आपल्याला जनरली क्रिएट होताना दिसतं. सेम वे ज्यावेळेस सिग्नल लाईनला क्रॉस होतं त्यामध्ये इथं सेटिंग मध्ये जावा, तिथं तुम्हाला लक्षात येऊन जाईल. सेटिंग मध्ये जर गेला तरी दिसेल सिग्नल लाईन जी ती नारंगी आहे आणि मॅगडी लाईन जी ती ब्ल्यू कलरची. इनपुट्स मध्ये जर गेलात फास्ट आणि स्लो मुव्हिंग ऍव्हरेजेस आहे तिथं. आणि सिग्नल लाईन साठी जो आहे स्मूथ सिग्नल साठी 9चा यूज केलेला आहे आणि त्याच्याकरता अशा पद्धतीने आपल्याला तिथं दिसतंय. ओके. तर जेव्हा केव्हा आपल्याला दिसतंय बाबा मॅगडी इथं कुठे आहे, या शून्य लाईन पासून भरपूर खाली आहे. आता ह्याचा असं नाही की इथं क्रॉसओव्हर झाला म्हणून बाय करायचं, इकडे खालच्या बाजूला क्रॉसओव्हर झाला म्हणून सेल करायचं. अजिबात ते करायचं नाही. त्याच्या पाठीमागच लागायचं नाही. याचा उपयोग फक्त आपली जी एंट्री सिग्नल जे आहे ना, एंट्री सिग्नल एकदम स्ट्रॉंगर करण्यासाठी करायचं. ह्यामुळं आपण 5-5 आणि 10-10 मिनिटाला एंट्री करणार नाही. आपण महिन्यातनं एकदा त्या स्क्रिप्टमध्ये एंट्री करणार का ज्या वेळेस आपल्याला एकदम परफेक्ट सेटअप जो होतो बेटर. इथं जर तुम्ही ऑब्झर्व जर करत असाल तर इथं हा स्लो आणि फास्ट मुव्हिंग ऍव्हरेजचा इथं क्रॉसओव्हर झाला त्या नोव्हेंबरमध्ये होता. त्यानंतर इथं जर बघितलं तर एप्रिलमध्ये नेक्स्ट होता दिसला आणि त्यानंतर नेक्स्ट जर बघितलं तर इथं ऑगस्टमध्ये इथं दिसेल. जर लास्ट नोव्हेंबरचे इथले हे जर बार जर बघितले तर हे कोणाचे बार्स आहेत? हिस्टोग्राम. हे सेलरचे बार आहेत, ते वाढताना दिसलं आणि त्यावेळेस झिरो लाईन पासन ऑलमोस्ट फास्ट आणि स्लो मुव्हिंग ऍव्हरेजची जे रिडिंग ज्या होत्या त्या वजा 440 वाल्या किंवा वजा 400 झोनच्या आसपास होता, म्हणजे एकदम स्ट्रॉंग सेलिंग मध्ये होता. पण जर तुम्ही मार्च एप्रिल मध्ये बघितलं तर तो वधारताना दिसला जो की वजा 240च्या झोन मध्ये होता. आणि आत्ताच्या ऑगस्ट मध्ये किंबहुना पाठीमागील 2-3 महिन्यापासून बघितला तो कुठल्या झोनच्या आसपास होता? वजा 40 झिरो लाईनच्या आसपास. तर इथं काय झालंय बरं? याला आपण काय म्हणतो? इंग्लिशमध्ये शब्द आहे बघा. हा डायव्हर्जन. शब्द आहे. मराठीत याला काय म्हणतो आपण?
अरे कन्नडामध्ये याला काय म्हणतात? तेलुगूमध्ये काय म्हणतात बरं? बेंगोलीमध्ये कोण सांगेल काय म्हणतात याला? भोजपुरीमध्ये काय म्हणतात? मध्ये काय म्हणतात? जोक सपाट. अरे मित्रांनो, याला काय म्हणतात? -440 होता तो तिकडनं फक्त -40 वरती आला, याला काय म्हणतो आपण? काय झाला तो नेमकं? वाढायला लागले सर ते. सुधारणे. चेंज इथं ऑफ लिहिले बघा. कॅरेक्टर झालाय तो सुधारलाय. सुधारलाय तो. म्हणजे ही जी प्रोसेस जी आहे, तुम्हाला वर्षातून एखादाच ट्रेड भेटेल, पण तो ओव्हरऑल हे करून देईल. म्हणजे सुधारला याचा शब्दाचा अर्थ असा आहे, इथं बघा काय झालंय. ट्रेंड आपण जे शिकतो त्या ट्रेंडमध्ये हा लो असतो, बरोबर आहे का? त्या लो पेक्षा मार्च एप्रिल मध्ये काय झाला? हायर लो झाला. आणि त्यानंतर पुन्हा आता ऑगस्ट सप्टेंबर मध्ये काय आला? हायर लो झालाय. म्हणजे स्ट्रॉंग डायनेमिक्स मध्ये काय आलं इथं? कन्व्हर्जन्स होऊ राहिलंय. काय होतंय? कन्व्हर्जन्स. म्हणजे किंमत सुद्धा अशा पद्धतीने वरती वरती जाऊ राहिली आहे. त्याचबरोबर MACD मुव्हिंग ऍव्हरेजेस कन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स, त्याच्या नावातच कन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स आहे. तो आपल्याला वधारताना दिसतो. वधारणे. आपण नाही म्हणत किंमत घसरली होती पण नंतर वधारली. सेम वे हा जो आहे तो वधारलाय. दुसरा महत्वाचा मुद्दा, प्राइस चार्ट मध्ये आपण बघितलं किती दिवसानंतर ब्रेकआउट करतोय तो? 265 दिवसानंतर तो ब्रेकआउट करून राहिला. ह्या गोष्टीकडे लक्ष राहून द्या. म्हणजे मुव्हिंग ऍव्हरेजेस मध्ये लक्ष देत आहे. दुसरं, 6 महिन्यानंतर तो निघालाय. थोडक्यात नोव्हेंबर, सॉरी, 8 महिन्यानंतर तो निघालाय झिरो लाईनच्या वरती. आता कोणाच्या कोर्टमध्ये बॉल मग? झिरो लाईनच्या वरती कोण आहे? बाहेर. बाहेर आहेत, तेजीवाले आहेत. आणि त्या तेजीवाले इथं जर कुठलंही विकनेस जर आलं तर ते खरेदी करण्याचाच तिथं प्रयत्न करणार. आणि त्या केसमध्ये त्यांची रेंज कुठं ठरलेली आहे? लास्ट टाइम कितीचा हाय होता त्याचा? मुव्हिंग ऍव्हरेज कन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स मध्ये तो जो लास्ट जो हे होता तो कुठे आहे? +400 ला आहे. आता जे मॅगडी जो आहे तो कुठे आहे? ऑलमोस्ट 275च्या आसपास आहे. करेक्ट? समजलं का सर्वांना मुव्हिंग ऍव्हरेजेस कन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स कसा वापरायचा? येस सर. ओके. मग आता याचा बी टेन्शन तुमचं खतम झालं. मुव्हिंग ऍव्हरेजेस कन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स तुम्ही यूज करू शकता, युटिलाइज करू शकता. सगळ्यात महत्वाचं जे अस्त्र जे तुम्ही इंट्राडे करताय, स्विंग करताय, त्यामध्ये ऑन बॅलन्स व्हॉल्यूम आहे. त्या ऑन बॅलन्स व्हॉल्यूम मध्ये सिंपल एक लक्ष द्या. एक ट्रेंड असा चालला तुम्हाला कळतंय. भले तुम्ही 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये, 75 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये ट्रेड करताय, एक ट्रेंड लाईन काढा. त्याचं ब्रेकआउट तुम्हाला होताना दिसतंय. प्राइस चार्ट वरती तिथं फक्त लोअर टाइम फ्रेम मध्ये तो ओव्हर सोल्ड झोन मध्ये ज्यावेळेस असेल किंवा मिडल ऑफ द झोनला असेल त्यावेळेस त्यामध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न करा. तुमचे 70 ते 80% ट्रेड जे आहेत ना ते सक्सेसफुल होतील. त्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला तिथं येणार नाही. ओके. आता एक ट्रेड जो आहे, जसा सकाळचा एक तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर हा कशाचा चार्ट आहे? सेन्सेक्सचा चार्ट आहे. सेन्सेक्सच्या फ्युचरला जावं लागेल कारण ऑन बॅलन्स व्हॉल्यूम जी आहे ती फ्युचरमध्ये दिसेल. तर या फ्युचरच्या चार्टमध्ये मी इथं चाललोय आणि त्याला मी शिफ्ट करतो 5 मिनिटमध्ये. सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं लक्ष राहून द्या. कालची जो सपोर्ट जो होता तो कुठे होता? इथे होता. बरोबर आहे. काल त्याने तिथनच बाउन्स केला होता आणि आज पण ओपनिंगला तिथंच बाउन्स केला. आता दुसरं महत्वाचं, OBV बघा. तर ऑलरेडी 14 ऑगस्टला त्याने ब्रेकआउट दिलं. इथं जे आहे चांगलं कन्सल्टेशन केलं. आज 19 ऑगस्ट होती. तर इथं सिंपल मी एकच सिंपल एक गोष्टीकडे लक्ष दिलं. दॅट वॉज सिंपल अ ट्रेंड लाईन फ्रॉम दिस पिक. एकच ऑब्झर्वेशन केलं काय? ही ऑन बॅलन्स व्हॉल्यूमचा जो जो ट्रेंड जो होता खालच्या बाजूला जाणारा,
त्या ट्रेंडमध्ये त्याचं ब्रेकआउट जे आहे 10:40ला मला होताना दिसलं आणि ब्रेकआउट झाल्यानंतर सिम्पली तिकडनं एक वरच्या बाजूला मोमेंटम होताना दिसला. आणि तुम्ही इथं जर बघितलं 10:40ला ब्रेकआउट झालं होतं. आणि कुठली स्ट्राईक घ्या तुम्ही, अंडरलेईंगचा स्पॉट तुम्हाला एकदा लक्षात आला, ऑटोमॅटिकली तुमचं काम जे ते होऊ शकतं. तर इथं 10:40चा जर वेळ जर तुम्ही घेतला इथं 10:40 इथे कुठेतरी, तर स्पॉट त्यावेळेस 81,566 ला होता. इथं जाऊयात आणि सेन्सेक्सचा 81,700चा आपण सी बघूयात. नेक्स्ट एक्सपायरीचा चला, मला रिस्क पण जास्त घ्यायची नाहीये. तर मी इथं सिम्पल 5 मिनिट्स मध्ये गेलो, सेम एक्सपायरी घेतली तर तिथं व्हॉलटिलिटी पण एक चांगल्या प्रकारची राहील. आणि 10:40 मूव जो आहे तो मी चेक करतो सिम्पल. बघा इथे 393चा जो प्रीमियम आहे तो कितीला जातोय, 545ला. नेक्स्ट एक्सपायरी 150 पॉइंट्स. आता याच्यामध्ये मी इथं इथं सुद्धा मला व्हॉल्यूम चेक करायचे, ओबीव्ही ऑन बॅलन्स व्हॉल्यूम जो आहे तो ऍड करू शकतो. तिथं सुद्धा तुम्हाला त्याचा विनियोग जो आहे तो होताना आपल्याला दिसेल. इथं आता व्हर्टिकल लाईन घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. या छोट्या गोष्टी आहेत बरं का मित्रांनो, या तुम्हाला सगळीकडे भेटतील, पण याच्यात प्रॉब्लेम एकच आहे, लोकांची प्रॅक्टिस नाहीये. लोक स्वतः अनुभव त्यामध्ये घेत नाही. इथं बघा किती क्लीन त्याच्या जर स्ट्राईकला जर तुम्ही गेलात, किती क्लीन त्याच्या व्हॉल्यूमचं ब्रेकआउट झालं. बघा ट्रेंड जो होता त्याचा ट्रेंडचा ब्रेकआउट जो आहे तो ऑलरेडी 10:40च्या स्पॉटमध्ये आपल्याला 10:40ला दिसला. तो जो आहे तो 11 वाजायच्या आसपास आपल्याला तो ब्रेकआउट होताना तिथं दिसलाय. किती सिंपल, किती सिंपल सेटअप आहे. याच्यामध्ये कोणावरती रिलायबल राहण्याची गरज नाहीये. स्वतः स्वतःसाठी जर काम केलं आणि पेशन्स संयमाने आपण फक्त त्या स्पॉटवरती बघायचं. समजा हे प्रीमियम आहे 81,700चा, तिथं बघायचं रेजिस्टन्स कुठे आहे, 550च्या आसपास आहे, तिथं बुकिंगसाठी तयार राहायचं. सेम वे फ्युचरमध्ये बघतायत, फ्युचरमध्ये बघायचं बाबा कुठं अडकला होता, कुठून फॉल जो आहे पुल बॅक करून फॉल झाला होता, बघा इथं रेजिस्टन्स होता, त्या रेजिस्टन्स झोनच्या आसपास किंमत गेली, तिथे हे करायचं. सिम्पली नाही करायचंय तर ट्रेल करणं गरजेचं आहे, जास्त वेळ थांबणं गरजेचं आहे. आतापर्यंत तुम्ही काय गोष्ट करताय, 1,000 1,500 दिसते का तिकडनं आउट होत आहे. पण तिथं जर तुम्ही संयम ठेवला, तिथं जर थांबलात, तर त्यातनं तुम्हाला आउटकम जो आहे तो चांगल्या पद्धतीने भेटण्याचे चान्सेस जे आहेत ते क्रिएट होतील. आणि त्यातनं तुम्ही एक चांगल्या प्रकारे पद्धतीचा आउटकम जो आहे तो होताना दिसेल. समजलं का सर्वांना? ऑन बॅलन्स व्हॉल्यूम स्टोकास्टिक सुद्धा व्यवस्थितरित्या फॉलोअप होऊ शकतो. अगदी त्यामध्ये RSI, मुव्हिंग ऍव्हरेजेस, कन्व्हर्जन्स, डायव्हर्जन्स सगळ्यांचा उपयोग होऊ शकतो. पण सद्यस्थितीला या छोट्या छोट्या गोष्टींना जर तुम्ही फॉलोअप केलात, ऑटोमॅटिकली होईल. दुसरा महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे, अॅम्युचरनेस म्हणजे अतिशय घाईपणा करू नका. तुम्हाला जेव्हा केव्हा डायव्हर्जन्स शोधायचा आहे, एक तर तो 75 मिनिटामध्ये शोधा किंवा 4 तासामध्ये शोधा. जेव्हा केव्हा तुम्हाला तो सिग्नल मिळेल ना मित्रांनो, दॅट विल बी वन ऑफ द बेस्ट. तो जो असेल तो तुम्हाला क्लिअर मार्केटचा ट्रेंड दाखवेल. म्हणजे रॉंग किंवा फॉल्स सिग्नल्स मध्ये जे जाण्याचे चान्सेस तुमचे कमी होतील आणि तुम्ही व्यवस्थितरित्या त्याला जे आहे ते फॉलो करू शकाल. समजलंय? तर इथं बघा प्राइस ऍक्शनच्या हिशोबाने जर तुम्ही लक्षात जर दिलं तर एक क्लीन फ्युचरचा ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट जो आहे तो आपल्याला होता दिसलं, गॅप अप झाला, सस्टेन झाला. त्याचबरोबर ऑन बॅलन्स व्हॉल्यूम सुद्धा एक ब्रेकआउट ऑलरेडी त्याने जे आहे ब्रेकआउट दिलं होतं. त्याचबरोबर फ्युचरमध्ये मी बघतोय मॅगडी मध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं कन्व्हर्जन्स क्रिएट करून तिथं ब्रेकआउट होताना दिसलं. आणि प्लस बायरचे हिस्टोग्राम जे ते वाढत आहेत, म्हणजे बाईंग ऍक्टिव्हिटी क्रिएट होताना दिसतात. हे सिंपल सिंपल गोष्टी असतात. या सिंपल गोष्टींना जर तुम्ही फॉलो केलं तर ऑटोमॅटिकली तुमचे ऑड्स ऑफ विनिंग जे आहेत ते सगळ्यात जास्त होतील. असं नाही की मला काम नाहीये आता म्हणून मी ते करतोय मला तिथं कमवायचे, असं अजिबात करू नका. तुम्हाला तुमचे स्पॉट्स, तुमचे लेवल्स, सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला वेळ आहे त्यावेळेस याच्याकडे लक्ष देऊ नका. ज्यावेळेस मार्केटला वेळ आहे, ज्यावेळेस तिथं एक चांगल्या प्रकारचा सेटअप तुमच्यासाठी बनलाय त्यावेळेसच हे करा. सेटअप मध्ये काय आहे, कन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स सारखा सेटअप तुम्हाला सी किंवा डी टाईपचा बनतोय त्यावेळेस तिथं वेळ द्या. आणि भेटल्यानंतर तुमची रिस्क अगोदर डिफाईन करा. रिस्क डिफाईन केली, तुमचं निम्म काम जे आहे ते व्यवस्थितरित्या आउटकम होऊन जाईल. कारण ऑलरेडी सगळ्यांचेच लॉसेस जनरली होत असतात 1 आणि 2 प्रकारे. बट यामध्ये आउटकमच्या बेसिसवर तुम्ही गेलात आणि टार्गेट जर चांगल्या पद्धतीने ठेवलात, पेशन्स जर संयम जर ठेवलात, ऑटोमॅटिकली तुमची स्केलेबिलिटी जी आहे व्यवस्थितरित्या होऊ शकते. कमीत कमी
कायम लक्षात राहून द्या, तुमचं टार्गेट जे आहेत किंवा तुमचं एम जे आहे ते मोठं ठेवा. माझं त्याच्या बाबतीत काही दुमत नाहीये. पण ते मोठं एम ठेवल्यानंतर सुरुवात करताना जी आहे ती सुरुवात रेग्युलर इंटरव्हलवरती ठेवा. सुरुवात नक्की करा. छोट्या छोट्या स्टेपनी करा. एका दिवसामध्ये सगळं काही करायचं असं करू नका. छोट्या छोट्या स्टेप्सनी तुमचं काम करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये सक्रियता ठेवा, वारंवारता ठेवा. तर आणि तरच याच्यामध्ये यशस्वी होण्याचा राज्यमार्ग जो तो होईल. छोटे छोटे इंडिकेटर जे आहेत त्यांची प्रॅक्टिस तुम्ही करा. मी तुम्हाला सांगितलंय त्यापेक्षा तुम्ही त्याला बॅक टेस्ट करा. त्यासाठी काय केलं गेलं पाहिजे त्याची एक नोंदवही ती व्यवस्थितरित्या ठेवा. ऑटोमॅटिकली त्यातनं एक चांगल्या प्रकारचा आउटकम जो आहे तो बनण्याची होण्याची संधी, सुवर्ण संधी जी आहे ती होताना तिथं दिसेल. ओके. आणि ह्या फ्लो मध्ये तुम्हाला जेव्हा केव्हा सपोर्ट लागेल, हे लागेल, तुम्ही केव्हाही संपर्क जे आहे ते करू शकता. त्या बाबतीत कुठलाही